श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 1 जानेवारी 2024. नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आणि आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं धनधान्याने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला काही सेवा करायची असतात, त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे असतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट किंवा समस्या ह्या आल्या नाही पाहिजेत. आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे. हा नवीन वर्षाची पहिला दिवस आणि म्हणूनच जे प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटही आली नाही पाहिजे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं झालं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनातमध्ये इच्छा असतं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहिली पाहिजे अशी सुद्धा प्रत्येकाची इच्छा असते. आणि जर आपलीसुद्धा अशी इच्छा असेल तर ह्याच्याकरता आपल्याला सेवा तर करायच्याच असतात, कारण हा पवित्र महिना मार्गशीर्ष आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करणे गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि अशा समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला काही उपाय करणं फार गरजेचं असतं. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता राहिली नाही पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. तर हे का होतं, तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा ह्या समस्या उद्भवतात. घरामध्ये दोष म्हणजे घरामध्ये जर वास्तू दोष असेल, पितृ दोष असेल किंवा बऱ्याचदा आपल्याला सुद्धा नजर लागलेली असेल, त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर जर आपले ग्रह दोष चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण ह्या होत असतात. तर ह्या सगळ्या समस्यांपासून आपल्याला जर मुक्तता पाहिजे असेल तर अशा विशेष तिथीला जर काही आपण विशेष उपाय केले तर त्यामुळे जे आहे आपल्याला फार फायदा हा मिळत असतो. आणि आज आहे हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि त्याचबरोबर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला सोमवार. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला कापूरचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे. कापूरचं महत्त्व आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की घरामध्ये जर आपण कापूर प्रज्वलित केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ही दूर करण्यामध्ये कापूर हा मदत करत असतो. आणि त्याचबरोबर जे आपण भीमसेनी कापूर जाळला तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा होत असतो. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा, म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे. कारण आज आहे सोमवार आणि प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय असा वेळ आहे. आणि म्हणूनच जर आपण त्यावेळेस अगर काही उपाय केले तर त्यामुळे जे आहे आपल्यावर महादेवांची कृपाही होत असते. म्हणून आपल्याला जे आहे प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा. त्याचबरोबर जे आहे माता लक्ष्मीचं आगमनाची सुद्धा ही वेळ असते आणि अशा वेळेस जर आपण असे काही उपाय केले तर त्यामुळे जे आपल्या घरातली नकारात्मकता तर दूर होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश देखील होणार आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय खूप छोटा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. तर हा उपाय जो आहे आपल्याला कधीही करता येईल, म्हणजे जर काही कारणास्तव तुम्हाला आज नाही करायला जमला तर तुम्ही उद्या करा, उद्या नाही जमला तर परवा करा. तुम्ही कधीही ह्या वर्षामध्ये तुम्ही दररोज जरी केला तरी तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा चांगलाच परिणाम हा होणार आहे. तर जी वस्तू आपल्याला कापूरसोबत जाळायची ती म्हणजे लवंग. आपल्याला एक लवंग घ्यायची आहे आणि ती लवंग व्यवस्थित पाहून घ्यायची. ती कुठेही तुटलेली नसली पाहिजे, किडलेली नाही पाहिजे, अखंड छान अशी आपल्याला ती एक लवंग घ्यायची आहे. आणि आपल्या देवघरामध्ये जी शिवलिंग असेल किंवा महादेवांचा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला ती लवंग अर्पण करायची. आणि अर्पण करताना आपल्याला शिव महापुराणातला बीज मंत्र बोलायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम,
नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा आपल्याला जे आहे निरंतर जप करायचा आहे. जर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम नाही बोलायला जमत असेल तर तुम्ही ओम नमः शिवायचा जप केला तरीही चालणार आहे. आणि त्यानंतर ही जी लवंग आहे 1-2 ते 3 मिनटं आपल्याला शिवलिंगाजवळच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती लवंग आपल्याला उचलून घ्यायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये जे आहे आपल्याला हा भीमसेनी कापराच्या 2 ते 3 वड्या टाकायच्या आणि त्याचबरोबर ही एक लवंग आपल्याला टाकायची आणि दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि हा कापूर जो आहे तो प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये हा कापुराची जी ही प्लेट किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल ती फिरवायची आणि फिरवताना आपल्या हातामध्ये घंटीसुद्धा घ्यायची आणि संपूर्ण घरामध्ये जे घंटानाद करत आपल्याला प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये हा जो कापराचा आपण ओम केलेला आहे तो फिरवायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आणि तो फिरवत असताना आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, जेवढे पण दोष आहेत ते दूर होऊन जाणार आहेत. आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता नसते, कोणत्याही प्रकारचे दोष नसतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास होत असतो. आणि त्याचबरोबर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला सोमवार आणि म्हणूनच जर आपण ही एक सेवा किंवा हा एक उपाय केल्यामुळे जे आहे आपल्यावर भगवान शंकराचे सुद्धा कृपा आशीर्वाद मिळणार आहेत. म्हणून प्रत्येकाने आज नवीन वर्षाच्या दिवशी हा उपाय करा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये येणारं जे नवीन वर्ष आहे ते सुख समृद्धीचं जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.